नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, जो बाहेर बघतो तो स्वप्न पाहतो, पण जो स्वतःच्या मनात डोकावतो तो जागा होतो. खरंच किती समर्पक विचार आहे ना हा आपल्या सगळ्यांसाठीच. बघा, आपण आपलं आयुष्यभर बाहेर बघत राहतो. कोण आपल्यापेक्षा पुढे गेलाय, कोणाला जास्त यश मिळालंय, लोक आपल्याबद्दल काय बोलतायत, आपल्याला अजून काय हवं आहे. आणि या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट विसरतो, ते म्हणजे स्वतःच स्वतःला भेटणं. आपण खरंच कोण आहोत, आपल्याला नेमकं काय हवं आहे, आपण ज्या दिशेनं चाललो ती दिशा आपल्या मनाची आहे की इतरांच्या अपेक्षांची. साधं उदाहरण आहे. एक तरुण होता, तो अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होता. त्याचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीसुद्धा मिळाली, पगार चांगला होता, सगळ्यांच्या दृष्टीनं तो यशस्वी होता. पण तरीसुद्धा ना त्याच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं, त्याला सतत अस्वस्थ वाटायचं. मग एक दिवस असाच विचार करत असताना त्यानं स्वतःलाच एक प्रश्न विचारला, हे आयुष्य मी माझ्या मनानं निवडलंय का, की फक्त सगळे ज्या वाटेनं गेले त्या वाटेनं मीही चालतोय. त्यानं स्वतःला विचारलेल्या या प्रश्नानं त्याचे विचार बदलले, दृष्टिकोन बदलला. मग त्यानं स्वतःच्या आवडी शोधायला सुरुवात केली. काम सोडलं नाही, पण त्याबरोबर त्याला मनापासून आवडणाऱ्या क्षेत्रात तो शिकायला लागला. काही वर्षांनी त्यानं त्याच्या छंदालाच आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनवलं. हा बदल घडला त्यानं स्वतःला विचारलेल्या एका प्रश्नानं. स्वतःच्या अंतरंगात त्यानं डोकावल्यानं त्याला विचार मिळाला, त्याच्या विचारांचा दृष्टिकोन बदलला आणि त्याचं आयुष्य बदललं. खरंच काही वेळांना आपल्या आयुष्यात उत्तरं बाहेर नसतातच, ती आपल्या मनात असतात. पण आपण स्वतःशी संवाद साधत नाही ना, म्हणून गोंधळ वाढतो. म्हणून स्वतःच्या मनात डोकावणं म्हणजे फक्त आपल्या गुणांकडे बघणं नाही, तर आपल्या भीती, चुका, आपल्या मर्यादा, आपल्या खऱ्या इच्छा प्रामाणिकपणे स्वीकारणं, हा एक आत्मशोधाचा प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. कार्ल युंगचं हे वाक्य आपल्याला सांगतं की जग बदलण्याआधी स्वतःला समजून आपण घ्यायला हवं. कारण जेव्हा आपण स्वतःला ओळखतो ना, तेव्हा आपण निर्णय जास्त शांतपणे आणि योग्यरित्या घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो. मग श्रोते हो, आजचा दिवस संपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी दिवसभरात असं काय केलं जे खरंच माझ्या मनाला आनंद देणारं होतं, जे खरंच मला करायचं होतं म्हणून मी ते केलं. कदाचित या प्रश्नातून आपला आपल्याशी संवाद सुरू होईल आणि मग स्वतःशी स्वतःचा संवाद सुरू झाला ना की मग आनंदाचा प्रवासही आपोआप सुरू होतो. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.